मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही. मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार. म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील. मी तर आता याच्या पुढे इथं डिक्लेअरच केलं की मी आता सिल्लोड नगरपालिका शेवटची निवडणूक ती पार पाडेल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही. तर मला कोणी काही वाकडंही करू शकत नाही. मी डिक्लेअर केलं ते. माझ्या मुलांना सांगितलं तू लढायचं असेल तर तू लढ बाबा. आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे, लोकांना काहीच नाही पाहिजे, लोकांना फक्त जातीवाद पाहिजे. तर जातीवादामध्ये हे इतका मोठा भूमी आहे तर तो माणसाला माणुसकीही सोडून द्यावं लागला. मी आज डिक्लेअर केलं होतं की मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही. मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार. माझ्या मुलालाही सांगितलं तुला लढायचं असेल तू लढ बाबा, नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र. कोण करेल? 18 तास काम करायचं, सालदार रोजदार महिनदार सारखं. आणि त्याची गिनती लास्टमध्ये 4 दिवसामध्ये जातावर होती धर्मावरून. आणि पण 10-5 रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून मी आणायला पाहिजे ना. कधी येता येणार ते 10 रुपये आणणार नाही, 10 लाखाचा निधी आणणार नाही. लोक मरतात तर त्याला कफन मी देत नाही. आणि ही जी सवय लागली ही सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागेल. नाही तर राजकारणामध्ये कोणी कोणाचा विश्वास ठेवणार नाही, कोणी कोणाला मदत करणार नाही.